ते एवढं हे करू नको लय बारा साडा पाव काहीतरी ते वेगळं दिसलं म्हणजे असं नाही. उठाय तुम्ही आधी दिलेला बघा घेऊ कलर हा तुम्ही आधी दिलेला बघा घेऊ डबल हात मारले ते आंबा कलर नसतो नाही बघा नंतर झालाय आणि जास्त घेतली काय नाही राहिले नाही का बाजू बस का पाणी काय नाही दिलं दोन तर शेडचा विषय कसा असतो माहिती तुझ्या हातात असं जर तुला डाग पाहिजे सुद्धा अजून शेड पाणी घ्या जास्त मग त्याला जर ही पांढरा कमी घेतला असता तर एवढंच लागतं. ती मिक्स करायला 2 लिटरला प्रमाण येते 2 लिटरला किती होतं 2 लिटर तरी पण आपण गट्टेच आहे कडक मारले नुसतं तुम्हाला म्हटलं तरी म्हणता हां पाणी पाणी हां इथलं झालं का नाही ते अजून हाय कलरचे आहेत मग तेच ठेवायचं का देऊ का पाणी नको राहू तशी ठेवतील तुम्ही कलरला लागायचं घाला घरात जा असं पाहिजे असतं ना तुम्हाला काय हो म्हणजे केलं तर एकदाच डार्क एकदाच द्यायचं ना परत देता येणार नाही परत वर दुसरा अजून त्यातला वाढलेला गेला कलर पांढरा वय मग ते लयच पांढरा एकदम डार्क नाही कलर मिक्स करायला लागतो ना ही कलर लागतो हा मग ह्याच्यामध्येच काय करायचं वतायचं का अजून डार्क पाहिजे का तुला दिसलं नाही पाहिजे असलं पण ते बरं आतला काय दिसणार दुसरं का दुसरा तेच की मग त्या हा हे तो शेड वला येते सुकले वाळल्यानंतर मग तिचं वला नंतर ते वाळल्यानंतर मिक्स होणार वाळला सुकू दे मारतात आता मला सगळं नाही दुसऱ्या हाताला वाजवतो होतो म्हणजे जास्त पण कलर आणायला लागेल म्हणजे ते. तुम्हाला डार्क पाहिजे ना अजून आणि जर आपण हे सगळं देऊन परत आणलं तर आपल्याला परत पांढऱ्यातलं हे ओतायला लागेल ते कलर बनवायला लागेल अजून त्याला मग त्यापेक्षा एकदम डार्क ओतलं ह्याच्यात एकदाच जाऊन येतो असतो काय हे दोन्ही पण बाटल्या गेले ते एक आणि एक ती बी आणायला लागला त्याचं बी असंच होणार कुठलं त्या ह्या भिंतीला जे मारणार आणि ते बॉक्समध्ये आपण ते मोठा आणलेला कलर तसला नव्हतं होय मग डायरेक्ट कलर ती बाटली वेगळी डायरेक्ट कलरची ती 33-35 रुपयाला बाटली ती 32 नाही 35ला बाटली ती कलर डायरेक्ट फोडले डायरेक्ट मारायला हे असला कलर येतो 35ला बाटली येते नाही त्याला बी असंच बनवलं पण ती बनवतात ना नंतर पाणी होतं थोडंफार पाणी वगैरे बघा आणताय का तसला बघा ठरवा तुमचं कारण का डार्क पाहिजे असेल तो लयच फेंट वाटतोय देऊन पण मग जो असा पाहिजे ना तो त्याला म्हणायचं स्टेनर दे बाटलीचा फोटो बिटो लिहिली त्याचं जाणार जेवढं जबाब तेवढं म्हणायचं